बाबा सॉरी, मी हे सगळं मोक्षा इतकाच मी तुला जीव लावला होता, तिच्या इतकंच मी तुझ्यावर प्रेम करत होते, पण तू मात्र तिचा इतका द्वेष केलास की तिला बघायला आलेल्या मुलाला तू तिच्याबद्दल वाईट साईट सांगितलंस. नाही नाही, मी तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे आज मोक्षाचं लग्न होता होता राहिलेलं आहे. आता ते लोक काही परत येणार नाही आणि होकार देणार नाही ते मला माहितीये, पण मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय, तुझ्यामुळे माझ्या भावाची मान शर्मेनी खाली गेलीये, फक्त तुझ्यामुळे. आत्या ग, सांग असं का वागलीस? तुला मोक्ष आवडत नाही, तिचं हित तुला बघवत नाही. अगं मग सांगायचं ना, आम्ही दोघी घर सोडून गेलो असतो. त्यासाठी आम्हाला आयुष्यातनं उठवण्याचं कारस्थान का केलंस तू? का केलं श्रावणी? रडू नकोस नंदाक्का, तुला कुठेही जायची गरज नाहीये. विषारी साप या घरामध्ये पाळतोय हे माहित नव्हतं मला इतके दिवस. खरंच आज जे झालं ना त्याची खूप लाज वाटते मला. चूक माझी आहे नंदाक्का, चूक माझी आहे. हिला कुठेतरी ना बोर्डिंगला पाठवायला हवं होतं. मी खरंच सांगते बाबा, मी नाही काही केलं. काही ऐकायचं नाही मला. नंदाक्का सांग तिला, तिची सावली सुद्धा बघायची नाहीये मला. काही वर्षांपूर्वी बायको निघून गेली आणि जाताना एक केड सोडत गेली. तीच केड आज अख्खे घर पोखरत आहे. नंदाक्का, तिचा कम नशिबी बाप म्हणून मी माफी मागतो तुझी. विश्वभर माझी माफी मागू नकोस, पण आपल्या कुटुंबाची लाज गेली रे, त्याच वाईट वाटतंय. नंदाक्का, खरं तर ना हिला या घरात हाकलून देऊ असं वाटतंय आता. पण काय करणार? नाईलाज आहे. लोक प्रश्न विचारणार, राजकारणातली आमची इज्जत धुळीला मिळणार आणि नालायक करते आहेच बाहेर जाऊन बॉम्ब मारायला. अरे तिळभरही विश्वास उरला नाही ह्याच्यावर. राजकारणातल्या आमच्या विरोधकांपेक्षा हिचा जास्त धोका वाटायला लागला आम्हाला आता. आमच्या आयुष्याला लागलेला कलंक कधी पुसला जाणार आहे देवालाच माहित. श्रावणी, तुझ्यामुळे आज मोक्षाचं लग्न मोडलं, पण त्या बदल्यात तू घराबाहेर जाणार असशील तर चांगलंच आहे. बाकी जे व्हायचं ते होणारच. सॉरी मॅडम, सगळं माझ्यामुळे झालंय. मीच तुम्हाला चुकीची बातमी दिली आणि हा सगळा घोळ झाला. चला आता आपल्याला जायला लागेल. का? तुम्हाला बघायला पाहुणे येणार आहेत. शुभू, अरे लाज नावाचा शब्द तुझ्या डिक्शनरीत नाहीच आहे का? अरे मोक्षाचं लग्न मोडलं तरी सुद्धा
सुद्धा गिल्ट नावाची गोष्ट काही दिसतच नाही तुझ्या चेहऱ्यावर. अहो नाही मॅडम, गिल्ट आहे मला, म्हणूनच सॉरी म्हणायला आलोय मी तुम्हाला. सॉरी आत्ता सॉरी म्हणतोयस? तुला कळते का हे सगळं झालंय ना, त्यात चूक तुझी आहे. खरा गुन्हेगार तू आहेस. बावळट, हा बावळट मूर्ख आहेस तू. हे मला कळतच नाही, बाबांनी तुझ्यासारख्या बावळट माणसाला त्यांचा पीए म्हणून कसा नेमला. आणि काय रे, तुझा बायोडेटा कोणी गेला रे? नाही, त्यात स्पेशल स्किल्स मध्ये सतत गोंधळ घालणे हे लिहिलंच असशील. गोंधळ तर तुम्ही घालता मॅडम. मी घालते गोंधळ? सॉरी, चुकून बोललो की. तुला काय वाटलं? मला काय माहित नाही. माझ्या मागे तुम्हाला मिस वादळ म्हणतोस ते. एखाद दिवस हे वादळ जेव्हा तुझ्या समोर येऊन धडकेल ना, तेव्हा कळेल. शुभू, तू मला सांगितलंस की मुलाकडचे मला बघायला येणार आहेत आणि म्हणून मी हे सगळं केलं. आणि झालं काय? मोक्षाचं लग्न मोडलं. आता तिचं मिसेस बनण्याचं स्वप्न मिस झालं. ह्याला जबाबदार तू आहेस. होय मॅडम, मी सांगितलं, पण ऍक्शन मोड मध्ये येऊन असं पाहुण्यासने अडवायला कोणी सांगितलेलं? आणि त्यात वरती त्या मुलगीला मेकअप नसलेला हॉरर शो म्हणून आलाय मॅडम. ते अरे मूर्खा, पण ते पाहुणे मला बघायला आले होते, असं खोटं का सांगितलंस तू मला? मी होय सांगितलं, पण पडताळून बघायला पाहिजे होतं ना तुम्ही. हे त्या परीक्षेच्या टाइम टेबल सारखं झालं. सगळी चुकी तुमची आहे मॅडम. माझी चुकी? हा, एवढं सगळं घडलं आणि काय माझी चुकी आहे? माझं चुकलं असं म्हणायचंय का तुला? माझी झाली मॅडम, माफ करा मला मॅडम. मी नुसती न्यूज दिली ती मॅडम, पण काय तुम्ही त्याला ब्रेकिंग न्यूज बनवली मॅडम. शुभंकर, तुला कळतच नाहीये रे. अरे अरे बाबा मोक्षासाठी आता दुसरा मुलगा शोधतील, पण आता त्यांचा माझ्यावरचा राग आणखीनच वाढलाय. त्यांनी कानाखाली पण मारली मला. लागलं मॅडम? नाही रे, मी बाबांच्या जवळ येण्याचा खूप प्रयत्न करत होते. मला वाटलं होतं आता थोड्याच दिवसात मला बाबांची स्माईलही मिळेल. आता जे घडलंय त्यानंतर तुम्ही अजूनच लांब गेले बाबांपासून. खूप वाईट वाटत असेल ना मॅडम? तूच सांग. आई बाबा तुझ्यावर चिडले, तुझ्याशी बोललेच नाहीत, तर कसं वाटतं तुला? आई तिच्या मुलांवर चिडली तरी थोड्या वेळाने ती येऊन त्यांना जवळ घेते. मला तर आईच नाहीये. बाबा आहेत, पण ते काही जवळ येऊ देत नाहीत. आता तूच विचार कर मला कसं वाटत असेल ते. होय मॅडम, मला बी वाईट वाटलं असतं. बाबांना मी आवडत नाहीच, पण आता तर मी त्यांना त्यांच्या डोळ्यासमोरही नकोय. माझी सावली नकोय त्यांना. आपल्या आई बाबांचं प्रेम न मिळणं ह्याच्यापेक्षा जगात दुसरी कुठली वाईट गोष्ट नाही. पिल्ल्या, कोणासाठी भाजी करतेस? मामासाठी. अगं बाई, आगा याला म्हणतेत नाद खुळा योग. आता आपले नशिबाचे दरवाजे वाजणार आणि दौलतराव तुमचा लोक आता करोडपती होणार. ऐकलं का? ज्योतिषशास्त्र खरं सांगत असते बर का. गेली 20 वर्ष झालं तुमचं पंचांगच ऐकते की काय नवीन आहे तवा. तुमच्या या पंचांगामुळं ना ग्रहाची दिशा बदलली ना आपल्या संसाराची दशा. हा, एक मात्र घडलंय बर का. तुमच्या या सल्ल्यानं लोकांचं पैसं मात्र बुडालं. म्हणून तुमच्या या पंचांगावर माझा या भाजीच्या काडी इतका बी विश्वास नाही. आणि हे जर का खरं असेल ना, तर तुम्ही का नाही हो श्रीमंत झाला? का निस्ती नावातच दौलत घेऊन आलायसा? अगं तेच तर सांगायलो ना तुला. तो काळ शुभूमुळे माझ्या आयुष्यात येणार आहे. हा, शुभूच्या कुंडलीत ते भाग्य. एका ज्योतिषानं मला सांगितलं का एक राजकुमारी लक्ष्मीच्या पावल्यानं त्याच्या आयुष्यात येणार आहे. आत येऊ काय?
आली लक्ष्मीची पावलं आली. पण मी ह्याच्याबद्दल बोललो नव्हतो. ही कशी काय अचानक आली इथं? स्वीटे ये की. स्वीटे हा शुभूला हुडकत्यास का? हा, अगं तो अजून आला नाही पण येईल आता इतक्यात. ये बस इथं. आत्या ते माझं लई महत्वाचं काम होतं. माहितीये मला. हा शुभूला भेटायचंय ना मग तुला. म्हणूनच मी ना स्वतःच्या हाताने शुभूसाठी खोबऱ्याच्या वड्या बनवल्यात. असं का? खोबऱ्याच्या वड्या? अरे वा वा, मला बी लई आवडते खोबऱ्याच्या वड्या. दे इकडे. मामांजी ते मी शुभूसाठी आणल्यात वड्या. मग एवढ्या वड्या आहेत की एखादी खातो की. अव ठेवा तो डबा खाली. स्वीटे तू नको काळजी करू. मी देईन शुभूला वड्या आणि सांगेन मी तुझ्यासाठी खास स्वीटीनं ह्या वड्या करून आणल्या त्या म्हणून. नक्की सांगाल ना मग? अगं काळजी करू नको म्हणून सांगितलं नव. ए स्वीटे स्वीटे. हा मम्मी आलो आलो. हाय वरडायली वाटतं तुझी. आलेच. जा येते. आव या वडीतल्या एका कडाला जरी तुम्ही हात लावला असा ना तर आई अंबाबाईची शपथ घेऊन सांगते गाठ माझ्याची आहे हं. एका वडीसाठी आई अंबाबाईला कशा पायी त्रास द्यायला लागली तू? शुभू आला नाही काय अजून? कशाला ग? दादाकडे हुंड्याचे पैसे मागायचे वाटतं. नाहीतरी दुसरं काय काम असतं तिचं. वय म्हणूनच यावेळी अशी आमची टर्म आहे पैसे मागायची. ताईडे माझी परीक्षा संपली की कॉलेजच्या ऍडमिशनचं बघायचं. त्यामुळे आता माझं काम होते. आहाहाहा, माझं काम होऊ दे म्हणा. तुला माहिती आहे ना यावेळी पैशांची जास्त गरज मला आहे. जो पतूर शुभ हुंड्याचे पैसे देत नाही तो पतूर तुमचे जिजू मला तिकडं माझ्या सासरी घेऊन जाणार नाहीत. आयुष्यभर इकडं या गरीब खाण्यात राहायचंय का मी? असं वाटतं तुला? पिल्लू तुला बी काही हवंय का ग मामाकडनं? नाही. घ्या. अख्ख्या घरात आहे ना एवढी एकच पोरी शानी आहे. शुभ मामा आला. काय झाली तू? पिल्ल्या. थँक्यू मामा. काय झालं? तुम्ही अशी सगळी गपगप काय जा आणि इथं असं काय जमलंय? अरे वडी. ए बाबा बाबा गोड खाऊ नकोस. मला एका ज्योतिषाने सांगितलंय का तुमच्या पोराला गोड खायला देऊ नका. माझ्या पोराला गोड खाण्यापासून कुणी मनाई केली असेल ना तर त्याला चुलीत घाला. अगं, असं काय करते पाप लागल की. तुम्ही का बसावं? पोरगा आत्ता कामावरनं दमून भागून आले नाही ते थोताण सांगत बसलायचा. हे शुभ बाळा आलायस ना आता. जा बाबा हातपाय तोंड धुवून घे. मी जेवणाचं ताट बी करते आणि वडी बी देते. दादा मला आता ऍडमिशन पाहिजे. ये तू गप ग. शुभू आम्ही काय म्हणतो आई? ये काय ग? अगं तो आत्ता दमून आलाय नव. अगं त्याला श्वास तरी घेऊ द्या की. हा ए शुभ बाळा तू जा. दादा काय ग तुम्ही दोघींनी बी लाजा काय भाजून खाल्ल्यासा का ग? अगं पोरग कामावरनं दमून आलंय त्याला त्रास देऊ नये एवढी बी अक्कल नाही वे ग तुम्हा दोघीसनी. हे बघा त्याचं जेवण होईपर्यंत तुम्ही दोघींनी चकार सबूत बी काढायचा नाही आणि जर का असा काढला तर मी आहे आणि तुम्ही आहे. बाबा सॉरी. एक विषारी साप या घरामध्ये पाळतोय हे माहित नव्हतं मला इतके दिवस. त्यांना का सांग तिला तिची सावली सुद्धा बघायची नाहीये मला. काही वर्षांपूर्वी बायको निघून गेली आणि जाताना एक केड सोडून गेली. तीच केड माझा काही घर पोखरत आहे. नंदा का तिचा कम नशिबी बाप म्हणून मी माफी मागतो तुझी.
खूप भूक लागली आहे. तू जेवली नाहीस म्हणून तुझी लाडकी बहीण पण जेवली नाही. तू जेवली नाहीस पिऊ? किती प्रेम करतेस का माझ्यावर? आधी तू जेव मग मी जेवेन. आधी तू. या छोट्याशा मुलीला माझी काळजी आहे. माझे बाबा यांना मात्र मी अजिबात आवडत नाही. तर माझी आई असती तर तिने पण मला असंच भरवलं असतं ना. ती तर देवाघरी गेली. काकू माझी आई इतकी वाईट होती का ग की बाबा तिचा आजही रागराग करतात. लोक म्हणतात की ती खूप वाईट. श्रावणी बाळा तसं काही नाहीये. तू आधी जेवून घे. तसं नाही तर मग कसं आहे काकू सांग ना. का माझ्या आईची एकही आठवण आपल्या घरात कुठे नाहीये? ती कशी दिसायची, ती कशी होती, का मला कधीच कोणी सांगितलं नाही का असं? पिऊ बाळा तू खाली जा आणि जेवून घे. मी ताईला भरवते. जा. ओके. आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. देते. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते. आधी 2 घास खाऊन घे. कदाचित तुझ्या बाबांना तुझ्या आईचा खूप त्रास होत असणार म्हणून तुझ्या आईची एकही आठवण या घरात नाहीये. काकू असं काय घडलं असेल की माझी आई जी आता या जगात सुद्धा नाही, तिचा साधा विषय काढला तरी माझ्या बाबांची एवढी चिडचिड होते. माझ्याकडे तुझ्या या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत. मी लग्न करून या घरात येण्याआधीच तुझी आई सोडून गेली होती. पण तुझी आई कशी होती हे मी नक्कीच सांगू शकते. तुझी आई खूप गोड आणि प्रेमळ असणार, अगदी तुझ्यासारखी. श्रावणी हे काय, मी इथे थांबलीये तुला बरं वाटावं, तुला छान वाटावं म्हणून, आणि तू तुझ्या डोळ्यात पाणी. बाळा आता सगळं विसर, डोक्यातून सगळं काढून टाक हा, आणि लवकर झोप. भीमरूपी मारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे. माझं ते ठरले, किती पण डोनेशन असू दे मी त्याच कॉलेजला ऍडमिशन घेणार. मला फीसची चिंता करायची काही गरजच नाहीये. माझा भाऊ सगळं करणार बघ. कळलंय आमसनी, आमच्या टेन्शन मध्ये तुम्हाला जेवण बी जात नाही आजकाल. शोभे जर हळू बोल की, देवपूजा करतोय ना तू. त्याच्यात काय आहे, रोजच देवपूजा करतो ना तू. अगं पण आमचे हे जेवले नाही ग आज. शुभू शुभू अरे ऐकलंस का, तुझ्या दाजींना जेवण बी जात नाही आजकाल. नाही हे बघा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. शुभू इथंच आहे, आम्ही शुभूशी बोलतो आणि लगेच फोन करतो तुम्हाला. शुभू अरे ते हुंड्याचा हप्ता दाजींना पुढल्याच आठवड्यात पाहिजे, पण आमचा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. आम्हाला माहित आहे तू पैशाची काही ना काहीतरी जुळणी केलीच असेल. आम्ही डायरेक्ट हो सांगून टाकतोय त्यांना. हा
देशील ना व पैसा? दादा मी काय बोलले ते ऐकले ना? उद्याच पैसे पाहिजेत. बजरंग बली की जय. जाऊ बाळा. हा. झाली का देवपूजा? होय. थांबा आले. शुभ चल, ताट तयार आहे तुझं. हे बघ तुझ्या आवडीचं लोणचं बी वाढलंय आणि खोबऱ्याच्या वड्या बाई. चल बू. आई नकोय मला. अरे असं कसं नको? अरे सकाळपासून तुझ्या पोटात अन्नाचा कण बी नाही रे. चल बघू आधी. अगं नाही, भूक गेली अगं माझी. अरे शुभ, अरे 2 घास तरी खाऊन जा की. झालं समाधान? एकमेकींकडे काय बोट दाखवताय? पोराच्या तोंडचा घास बी हिरावून घेतला तुम्ही. अरे बहिणी आहेत का भावाच्या सुखावर उठलेल्या वैरी आहेत तुम्ही? माझा शुभ स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन तुमच्या इच्छा पुरा करतो. कारभारने घरातल्या कर्त्या पुरुषाचं नशीबच असं असतंय बघ. घरातल्या लोकांच्या गरजांच्या ओझ्याखाली तो स्वतःची भूक इच्छा स्वतःच कवा मारून टाकतो ना, हे कोणालाच कळत नाही. अहो आज श्रावणीने पुन्हा एकदा तिच्या आईबद्दल विचारलं. मी समजावलं तिला, पण अपर्णा, हे बघ या घरात हा विषय नको आहे. वहिनीचं नावही काढायचं नाही. पण का? तुला किती वेळा सांगितलंय मी. हे बघ अपर्णा, भैया आणि वहिनीचा जो विषय आहे त्याबद्दल न बोललेलंच बरं. त्यामुळे आत्ता हा विषय यापुढे नको आहे. पण तुझी आई कशी होती हे मी नक्कीच सांगू शकते. तुझी आई खूप गोड आणि प्रेमळ असणार, अगदी तुझ्यासारखी. आई खरंच अशीच असशील का ग तू? सगळे म्हणतात की तू जन्माला आलीस आणि तुझी आई गेली. लोक असेही म्हणतात की तुझ्या आईमुळेच बाबा सतत तुझ्यावर चिडलेले असतात, तुझे खूप वाईट होती. पण मग तरी सुद्धा का ग मला तुझी सतत ओढ लागलेली असते? कोणी तुझ्याबद्दल काही वाईट बोललं ना तर टचकन माझ्या डोळ्यात पाणी येतं. तुला माहितीये, मला कधी लो वाटत असलं तर सगळ्यात आधी तुझीच आठवण येते. कधी खुश असले तर असं वाटतं सगळ्यात आधी तुलाच येऊन सांगावं, आणि वाईट वाटत असलं तरी वाटतं तुझ्याच खुशीत शिरून रडावं. असं का होतं ग? पण आई, आज जर तू असतीस तर मला जवळ घेतलं असतंस ना, माझे लाड केले असतेस, मला समजावलं असतंस. मला तर वाटतंय तू बाबांनाही सांगितलं असतंस की आपली श्रावणी गुणी आहे. पण आई, आता इथे माझी बाजू घ्यायला दुसरं कोणीच नाहीये ग. खरं सांगू का, लोक तुझ्याबद्दल काय बोलतात, त्यातलं काय खरंय काय खोटंय मला नाही माहित. मला तर वाटतं माझी आई खूप प्रेमळ असणार आणि तुझं माझ्यावर सुद्धा खूप प्रेम असेल. कधी कधी वाटतं असं काहीतरी चमत्कारच व्हावा आणि तू माझ्या समोर यावीस.